गाईज 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 सकाळ सकाळ प्रतिभा कसं करत होते तुम्हाला दाखवतो मी. थांबा धर ना. सकाळ सकाळ असं करते. मला लय बरं वाटते, मला लय बरं वाटते. या हाताला घेऊन असं ह्या हाताला घेऊन करते. आज मला लय बरं वाटते. डिचिक 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 डिचिक. पण दीपो मला लय बरं वाटते. असं ती डान्स करत होती आज. खाली डॉल फोन करून मानायला होती. मेरे को बहुत अच्छा लग रहा है, मेरे को बहुत अच्छा लग रहा है. डॉल बनती भाभी अभी अच्छा लग रहा है तो बुरा लगाओ क्या आपको. क्या म्हणजे प्रमोशन का एक वीडियो शूट करना है स्किन केअर का. बोलता है ये बोलता है करूंगा ना मैं वीडियो. तरी मी करणार. आणि गाईज आता काय प्लॅन नाही काय नाही पण स्वागत करतो तुमचं आमच्या डेली ब्लॉग मध्ये. असं नाही करायचं, मारायचं नाही मला. मारलं नाही हे मारलं मार खातो ते लग्न झाल्यापासून ऑफ कॅमेरा. शब्दाचे मार खातो गाईज मी. काही नाही मार खात शब्दाचे मार. मला तुला ना टॉर्च लावून जरी शोधला असता ना असा नवरा नसता भेटला. दिवा लावून मी आहे म्हणून टिकलोय, नाहीतर नसतं टिकलो कोण. काय रे किशोर. आणि गाईज आजच्या ब्लॉग मध्ये काय प्लॅन नाही. आज मी असं प्लॅन केलाय की घरीच थांबावं आणि प्रतिभाची थोडी काळजी करावी कारण प्रतिभाच्या हातावर असं सुई टोचलेली. तुम्हाला कुठं सोडणार नाही. आणि माझी मम्मी आली आणि प्रतिभा रोज माझं रक्त चुसती, माझं रक्त पेती. आज तिचं रक्त प्यायला आलाय किशोर. आणि माझी मम्मी बघा ऍज युजल किती माझ्या बायकोची काळजी करते. मम्मीने बघा काय आणलंय मस्त मस्त कॉफी. हे काय म्हणतात चिल्लाला काय म्हणतात तुमचं. धीरड. मम्मी सब लोग बोलते तुम लोगों को शर्म नहीं आती क्या तुम्हारी मम्मी से ऐसे करवाते काम. अभी बोलो मम्मी आता म्हणा काय म्हण. त्यांना बोला. तुम्हाला लाज नाही वाटत. खाली येत नाही येत. तुला लाज नाही वाटत. लवकर बरं होता येत नाही. आणि काहीच मम्मी तर बसते ना. मम्मीला मी म्हणतो, मम्मी म्हणते की मी प्रतिभासाठी सगळं आणते सगळं काय करते. मग प्रतिभाचा असं असतो नाही मला मम्मीला काम नाही करायला आवडत, मम्मीला चालवायला नाही आवडत. मग मम्मी म्हणते तू मूर्ख आहे, तुझी चूक येते. मला काय नाही, तू ज्यापर्यंत बरी होत नाही त्यापर्यंत मी आहे. त्यानंतर तू बघ किशोर दरवाजा ढकल ना ब्रो. किशोर आज बी लय खुश आहे. ही माझं रक्त ना रक्त पिती आज तुझं रक्त घ्यायला आलाय. आणि हिच्या रिपोर्ट्स मध्ये काय काय आले सांग जरा. कमी काय काय हे आले तू वाचलं ना. प्लेटलेट डाऊन आहेत, व्हायरल झालेलं आहे. इन्फेक्शन आहे 1-2 इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन आहे, प्लेटलेट डाऊन आहेत. 2-3 दिवस सलाईन लावायचं आहे. सो डॉक्टर म्हणलेत काल प्लेटलेट्स डाऊन आहे आणि आता सीबीसी टेस्ट करायचे. सीबीसी म्हणजे काय त्यात सगळं दिसतं, हिमोग्लोबिन, ब्लड, प्लेटलेट सगळं, WBC वगैरे. तर प्रतिभाचं आता रक्त घेणार आहे किशोर. आणि मग बघू आजचा मी ब्लॉग काय करते. सो ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. वेलकम टू डेली ब्लॉग ऑफ पतडी. कॉफी बॅन डॉक्टर. मला पण गाईज माझं पण डॉक्टर चाललेलं आहे. डॉक्टरच खेळतोय. अरे मला कॉफी नाही सांगितली ना. बाहेरची कॉफी घाण असती. घरची कॉफी नाही सांगितली मला. 900 रुपये वाली कॉफी आहे हमारी. काय है किती वाली. 900 रुपये वाली कॉफी. डेव्हिड ऑफ बघ आपल्याला द्यायचे आधी पैसे सांगितले आणि ज्यांचं काय म्हणणे 20-20 रुपये द्यायचे का कॉफीचे. डॉलीला डिमांडला नेली आवडीची पण नाही 899 रुपये. म्हटलं सगळ्यात मागे तुझं मारा नको लेता जाऊ ना. तू प्रॉपर असं बोलायला गेलं तर हॉस्पिटल चालू खेळताय आहे. तुम्ही माझं हॉस्पिटल स्किनचं चालू आहे. चेंज ब्रो. घे ना, तुला दिली. नाही मी घेतो ठेव. मी ब्लॉग शूट थंडी येतो. टीप होय, तू घे किशोर. मला स्किनचं काहीतरी इन्फेक्शन झालंय की मला काही गोष्टी असं कॉफी नॉनव्हेज वगैरे मी तर खात नाही. पित्त नाही उसळलं बाई. ते हाईप्स काय तरी म्हणतात त्याला. नाजूक आहे माझा नवरा माझ्यापेक्षा. तर ते सांगितलंय. मम्मीला पण हॉस्पिटलमध्ये काहीतरी सांगितलंय पण मी त्याला नंतर सांगेन की मम्मीला काय झालंय. मम्मीचं एक ऑपरेशन सांगितलंय छोटंसं. मग ते थोड्या दिवसात मला करायला लागणार आहे. आणि ह्या मॅडम जर 3 महिन्यापासून रक्त घेच करतीये. तिथं किशोरला रक्त देते आणि माझं रक्त पिते. चला मस्त असतं गाईज. हे बघा एकदम मस्त चिला आणलाय मम्मी. माझं रक्त माझी बायको भीती. 1 नंबर. बायकांचं कामच आहे जास्त. तुम्ही बायको. आम्ही नाही एवढा त्रास द्यायचा बाबा. तुम्ही घाबरायचे ना. पप्पांनी एक नाही त्यावेळेस उलट होतं रे. पप्पांनी डोळे काढले राग केले तर हे बाय डायरेक्ट शांत असायचे. बाय पती के सामने तोंडला तोंड देत.
एक पुढचं बोलला पण शांत बसायचं. मग शांत शिका शिका जरा शिका. रिश्तो को निभाने की म्हणजे स्ट्रॅटर्जी पप्पा पण तसे सुनो. होते छान मस्त. काय? पप्पा खूप छान होते तुमच्या मस्त. तुम्ही डेंजर पीस तुझी निघाले मम्मी पण तशीच आहे. मम्मीचं ऐक जरा. तुझ्या मम्मीकडनं लय भारी बघायच. मम्मीने रिश्ते निभायची स्ट्रॅटर्जी सांगितली चांगली. किशोर श्वेताला पाठवय काय बोलली ते. 100%. एक बोललं तर पुढच्याने शांत बसायचं. थोडं जरा लेक्चर हा मग मुलगी त्याचं काय होतं, एक बोललं की दुसरा दोन की तिसरे आणि 4. नाही माझं पण कधी आमचं झालं हिला बोलतो की मला थोडं चिडचिड झालं की तू बोलत नको जाऊ तू थोडं शांत रे. हिच्या वेळेस मी शांत असतो माझ्यावर सीन असते. शांतच बसते मी शांत. मी तुमच्यावर कधी चिडते मला ते सांगा. मी सांग चिडतच आता राहू दे गोष्टी. आजारी आहे ना, जरा दोघं गप्प बसा. नाही. मग मी आज मला बरं वाटतं. लय मार खायची. काय 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 चल चल खाली हे काम स्वयंपाकाचं किचन बघ. मी माझा आराम करते. नाही मम्मी माझ्या प्लेटलेट कमी आहेत म्हण ना. नाही मग मी आता नाही वाटत आहे मला बरं नाही. खाऊ द्या रे मला खाऊ द्या. होय होय क्या सीन है. मला लय मजा येते असं बघायला. माझं रक्त पेणारीचं रक्त पेते किशोर. बायका बदला गाईच काय नाही. थोडं ना प्रतिभाला आज बरं वाटतं म्हणून मी पण खुश आहे. तिचं CBC रिपोर्ट सांगितलंय. सो अभी खून चूसलो इसका. काय काय कसं कसं अरे आता सारखं ते का तिथूनच काढले. नुसतं टोचलंय तिला. नुसतं सुया टोचलाय. गाईच लांबून घेतो मी. त्रास देते. रक्त काढलं गाईच. दीपक प्यायचं का? प्लस पॉइंट काय माहितीये का किशोर. ती पाणी एवढं आजारी पडली पाणी लय पिली ती त्याच्यामुळे तिला दुखत नाहीये. पाणी पिलंच पाहिजे. लय पाणी पिते. Green plate. पाणी पिऊन पण जाडा झाला. असं नाहीच रे. नेहमी सांगतो मला की श्वास घे. आता माझी बायका बदलाली आहे मी. बायका बदला. किशोर कधी येईल रिपोर्ट. गाईज बघा मित्र असायचे फायदे. असे डॉक्टर मित्र पाहिजे लगेच. उद्या देतात रिपोर्ट. तो आता मला हरत असत दे रिपोर्ट. मेरा खून पीने वाली तेरा भी किसी ने खून पी लिया है आज. बाई, मग प्रतिभा नीट झालं मी काही येत नसतो लवकर. तुझं पण रक्त भिंदी. तुझी सुई घेईल टोचवता येत नाही तरी टोचून रक्त काढून दे. येस ब्रो हिरो नाही दिसत काय रे. हम का तुम्हारा नौकर है. गुलाबी गुलाबी गाल हाय तिचे सोनेरी सोनेरी बाल. माझे डोक्याचे झाले रे हाल. डोक्यावर पिंपल आलाय तुझ्यामुळं. बाबा आपली ऑडियन्स एवढी डेंजर आहे ना. गोळ्या दाखवल्या ना ती गोळ्या झूम करून बघतील की काय आणि गुगल करून सांगतील की तुला काय झालंय. खाल्लंय का नाही खाल्लंय ना पण तू. गोळ्या हे गोळ्या दाखवते मला. हे बघा गोळ्या नुसते गोळ्या खाते पण आमची गोळ्या. ही गोळी खायची आहे तुला आता. एक संपलाय दुसरा उघडतोय. इधर गोळी गोळी इधर. किती स्लो आहे तो. ढिला आहे बहुत तो. इधर गोली. ई रिएक्शन दिला गोली खाऊन त्याने. गुलाबी गुलाबी गाल हाय. मग तू आता एवढं नखरे आणि जसे आपल्या ऑडियन्स मध्ये म्हणतो चुकून प्रेग्नंट झाले तर किती नखरे करशील. जीवाला देशील तू हाल. दे ह्याच्यात पण गोळ्या आहे का. हे इथं टाकायला मी टाका ना सोड. नाही हा का तुला अर्धा का खाते. आईज मम्मीने किती भारी भारी जेवण आणलंय हिच्यासाठी. आणि प्रतिभाला भेटायला कोण आलंय. किशोर आणि कोण आलंय. क्रिशलची मम्मी आंटी. आणि ही बघा ही बडी मम्मी किशोरची बायको आणि क्रिशलची आई. खा ना थोडंसं. ती म्हणती आम्ही तुमच्या इथं नाही खात.
आमचे वांगीचे भाजी असे. गाईज दुपार नाही सॉरी 4 वाजले अजून आंघोळ नाही माझी आज. का तर एखादी खा. दिवसभर आज प्रतिभाच्या सेवेतच आहे मी. मी आत्ताच आली आहे. हे अजून तसंच आहे आज पण. असं इरिटेट झालंय की कधी हे निघेल असं झालंय मला. हे केलं टेस्ट केलं पण काय रिपोर्ट आहे तसेच आहेत, काही चेंजेस नाही आहेत. आता बघू अजून उद्याचा दिवस आहे आणि आता जाऊन आले बट आज जरा बेटर फील करते, चांगलं वाटतंय. अगं माझा गोणाचा नवरा तो. रूम सर्व्हिस मॅडम. हा ना बरोबर असं लेवल तुम्ही टायमिंग वर येतो ना. टायमिंग आले ते छान. कपडे एवढे सगळे कपडे मॅडम मी करतो सगळं. हो मी एका हाताने घालते, काही नाही राहू द्या. नको ते खालचं उघडा, आधी खालचं उघडा. बघा इथून सुरुवात आहे ना, हे पण नाही. मी असं करते मला वाटलं असं ऑटोमॅटिक राहील. खालचं ओपन करा आधी, ते मध्ये मध्ये पाय. हा स्प्लेंडर फिरवती माझी जान. एवढा आहे ना त्रास देतात ना हे कधी कधी. सकाळपासून ते हेच चालू आहे त्यांचं गाणं. अहो ते अजून हे करा, स्प्रेड करा खालचं मधलं. हा पूर्ण. हा मी करते. हा ते पूर्ण स्प्रेड. काय म्हणतो डॉक्टर? ठीक आहे, काही नाही, ठीक आहे. आज हे आले नव्हते, आज जमलं नाही यांना यायला. मी साईटवर गेलतोय का, मला जमलं नाही. पकडा आता, हात दुखायला लागला. ओके हे कसे करते काहीच. उद्या परत किती वाजता बोलवलंय? 3 दिवस सांगितलं होतं ना. तिला 5 वाजता बोलवलंय. मग ते तिचं सिरिंज काय आय बी सेट निघन. काहीच तुम्हाला एक मजा सांगतोय, मला लय हसायला आले. तिथं हॉस्पिटलला गेलो, तिचे वेन्सच भेटत नव्हते. डॉक्टर म्हणते अरे लहान पोरात जा ना आय बी. ते मोठं पण तिला जात नव्हतं, मग लहान पोरांचं आय बी लावलं तिला हे. आणि थोडंसं रक्त आलंय बाहेर, त्याच्यामुळं गोष्टी झाल्यात अशा. कसे कपडे सुकत घालतात. किती गुणाचा ग माझा नवरा तो. 1 गुणाचा गुणी नवरा ग. काय अशा खूप साऱ्या गोष्टी पूर्ण केल्यात. मी आजारी असन, घरचे असन. तुम्ही काही जण असतात नेगेटिव्ह कमेंट करणारे, पण तुम्हाला माहित नाही की प्रतिभा पण खूप मेहनत घेते. केलंय त्याने. तुम्हाला आज आता आम्ही दाखवतोय तेच तुम्हाला दिसतंय. आधी दाखवत नव्हतं ना कधी. आता तुम्ही नंतर बदला घेणार ना. नाही बदलत नाही. मी काम करायला काय लाज आहे, माझेच कपडे बरोबर. सो गाईज मी प्लॅन करतो की ब्लॉग बॅक टू बॅक टाकावे, म्हणून बॅक टू बॅक येतील. आज 2रा दिवस आहे प्रतिभाचा हॉस्पिटलचा आणि उद्या परत 3रा दिवस आहे. सो उद्या काय रिपोर्ट्स येतात ते हे तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये कळलं. आणि आय होप तुम्हाला हे ब्लॉग्स आवडत असेल. आम्ही जे कंटिन्यू डेली लाईफमध्ये चालू आहे ते आम्ही अजून चांगलं करणार आहे. प्रँक्स वगैरे पण करू. तू असं का बघते गोड एकदम माझ्याकडे, असं बघते मी बोलताना. आम्ही म्हणजे केलं ते तुम्हाला लास्ट आठवत असं म्हणजे ऑफलाईन परत होतं की कोणतं हे स्किनचं ना. तू असं का बघते? हा तिचं स्किन केअरला ती काय करते, हेअर केअर वगैरे आम्ही सगळं करणार. हे सगळं प्लॅन्ड आहे आणि आम्ही हे सगळं करणार आहे. सो तुमचे विषयच आमच्यापर्यंत पोहोचत आहे. तुम्ही सगळे म्हणतात ते प्रतिभाला गेट वेल सून अँड ऑल. आणि आय होप इथं पण पटापट असे खूप सारे कमेंट्स करा, प्रतिभाला मोटिवेट करा की तू बरी हो, ब्लॉग्स कर, व्हिडिओज कर. मिस करतोय आमचे कपल व्हिडिओज वगैरे होईल. आणि मी अजूनपर्यंत सांगतोय की मी लवकरच एक ब्लॉग बनवून मला थोडा वेळ द्या की प्रतिभाला काय झालं पॉंडिचेरीवरून येईपर्यंत अजूनपर्यंत प्रतिभाला काय झालं सगळ्या गोष्टी आम्ही सांगू तुम्हाला. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग्स. चांगलं काम करू, चांगलं तुमच्यापर्यंत पोहोचू. प्रतिभा मॅगडा असं बघते म्हणून माझी तोतली थोडी वळती आहे. सो हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग आणि लवकर प्रतिभाला म्हणा गेट वेल सून. सो गाईज प्रतिभा माझ्यावर खूप उचकली आहे कारण मला तिने 5 वाजताचा टाइम दिलता आणि आता वाजलेत 6:57, 7 वाजले जवळजवळ. पण माझी पण काय चूक नव्हती. मी पुण्याला गेलतो, कामावर होतो जरा, म्हणून मला येता आलं नाही. पण आज तुम्ही बघू शकता तुझा ग्लो खूप चांगला आहे. चांगली दिसते ना. चांगली दिसते, मस्त गोड एकदम. सो तुमच्या सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांचे प्रेयर्स आमच्यापर्यंत पोहोचलेत की मी आता नीट आहे. आणि आज परत आता जाऊन लास्ट तिचं सलाईन मधला डोस आहे. मी जाणार माहेरी.
मग ती मला म्हणली आहे की मी दीपू जाऊतोय आज, मला माझं घरी जायचं थोडे दिवस. म्हणलं जा बाबा 1-2 दिवस राहून ये. आणि तिचं ते हाताचं निघन आज. 10 दिवस चालले मी 10 दिवस. काय गरज नाही 10 दिवस. ब्लॉग पण करणार मग. तुम्ही तिकडे येऊन ब्लॉग शूट कर. आणि मला सवय लागली, मला ते बेडमध्ये असं वाटतं शेजारी ही असती. ती ब्लँकेट बघून मला घरी पण जाऊ वाटत नाही. आणि घरी नाही गेलं तर तिथनं 10 फोन करून मला शिव्या घालते, फोन करून ओरडते. कसा ग्लो आहे आश्चर्य. त्याचा ग्लो आला वाटतं चढून चढून. हात सुजलाय. असं झिंजणं आलं ते आपल्याला. कशापासून ते काढून टाका ना आता. अजून आजचा दिवस आहे, उद्या परत चेक होणार ब्लड आणि नंतर मग जेल. तिला आनंद झाला ते निघन आज म्हणून. गेलं ते आज काढू आपण, उद्या इकडे घुसू. नको नको राहू दे. मग तसं करा मग. काढा मग. अरे यार लय कसं ते सुजलं पण आहे तुझा हात. परत मग त्रास होईल. हात दाखवतो. सुजलाय हा, काढून टाका आज. सांगा मग. उद्या टोचन. खुशी हो रही है. पढ़ो. सुजलाय ना थोडं, जास्त सुजले बोट. आज तुला बरं वाटलं ना, रिलॅक्स ऑप्शन. काय तर करायला लागतं बघ तुम्हाला हे सगळं. निघाली फायनली ना. लय दुखलं ना. स्ट्रॉंग आहे ना तू. इकडं ओके. काय दाखव इकडं, इकडं बघून बोल. कोण आहे तो? फायनली दाखव आज. सोड ते पकडा. ते आत दाखव तुझा. बघा गाईस, दिसतोय फरक. पकडा जोरात. हा पकडलंय. सूज आलती चांगली जाताना. झिंजण्या आलत्या झिंजण्या. हे काय झालंय असं. 3 दिवस पण आता खुश ना. आता काढलं उद्याच काढलं सांगितलं तर तर. जरा बरं वाटतं. आलं आता. पण तू जाणार आहे आता. आम्ही फायनली अशी अवघड कामं नको सांगत जाऊ. मला नाहीत लावता. नीट लाव, पडली तरी बरं. ती मला चिटकली. गाईज बघा किती परफेक्ट. इकडं इकडं थोडीशी चुकली. कमेंट करून सांगा मी नीट लावली का नाही. आता झालंय 5 मिनिटं बसतो. ते ORS पी थोडं तिथं. गाडी केली रुके. तू खेळते काय तिथं. मला हे पण कधी काढणं असं झालंय. टेस्ट करायची आहे CBSEची. पुन्हा तर मग इकडं मी माहेरी आली आहे. कशी पण तुम्ही माहेरी आली आहे. माहेरी नाही, माझ्या घरी आली. पण माझ्या घरी. अरे देखो हमारा वैभव मेरा भाई. सकाळी राम राम बेटा. गाईज याने आज चोरी केली. मी तुम्हाला सांगन काय चोरी केली ते. उडाय गो के आदमी. सो गाईज आज मी थोडा खुश आहे. आम्ही दोघं खुश असतोच, पण आज जास्त खुश आहे कारण प्रतिभाची तब्येत ठीक आहे. चेहऱ्यावर चांगला ग्लो आलाय. ऑल इज गोइंग गुड. आणि डॉक्टर परत म्हणले की उद्या एक ब्लड टेस्ट करा CBC, जी आपण मागच्या वेळेस केली ती. कारण मागच्या वेळेस केली त्यावेळेस इम्प्रूव्हमेंट जशी ती मध्ये इम्प्रूव्हमेंट नव्हतं. प्लेटलेट्स तेवढेच होते, वाढले नव्हते, फक्त 2000 वाढले. तर आय गेस उद्या जर आम्ही करू तर येईन. सो उद्यासाठी तुम्ही बघा, रिपोर्ट्स आल्या मी तुम्हाला सांगेल. आणि हा ब्लॉग आपण उद्या पण कंटिन्यू करू, नाहीतर नेक्स्ट ब्लॉगला टाकन ब्लड रिपोर्ट काय आलं ते आठवणीने मी. पण आय होप सगळे ठीक आहे. कारण प्रतिभा ठीक आहे. आता मी म्हणजे मला ठीक वाटतंय आता. आवाज वाढव ना मग थोडा. मला ठीक वाटतंय. गाईज मी एक गोष्ट सांगू. काल रात्री काय झालं. काल रात्री ना प्रतिभा ती हातात IV सेट म्हणजे ती जी लावली होती ना सुई, ती हातात घेऊन होती. आणि ते गाणं ट्रेंडिंग मी सकाळपासून गातो ना, स्प्लेंडर फिरवितो माझा जानू. मग रात्री उठली
राऊंड राऊंड मारली आणि तिथं माझ्या राऊंड मारत होते आणि मला सहज असं नाही का ते सारखं रीलला बघून बघून असं वाटलेलं की आपल्याला एवढं तरी करता येईल आणि माझ्या अंगात ताकदच नव्हती आणि मी गेले हे करायला स्टेप. मला असं झालेलं डान्स करावं आणि मी करते स्प्लेंडर होईनच. मी यांना म्हणलं अहो माझी स्प्लेंडरच चालत नाही, स्प्लेंडर फिरत नाही माझी. अरे मेरे को क्या बोलते ऐसे करते देख ना स्प्लेंडर. नाही 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 स्प्लेंडर नाही फिरत आहे आज. तो खुश ना आज घरी चालली पाय माहेरी. अरे मी लय कन्फ्युज होतो माहेरी सासरी मध्ये. बालाजीनगरला चाललोय असं. सॉरी असं ऍड्रेस नाही सांगायचं, येतील मग घरी भेटायला तुला. असं खूप ठिकाणी आहे माहितीये का, खूप ठिकाणी आहे आणि खूप मोठं आहे ते. त्याच्यात कुठं शोधणार मला. असं तर खुश ना आता घरी चालली तर. आता काय करणार, मन सोबत खाणार पिणार. खाएगा पिएगा सोएगा मौज करेगा. सो गाईज वी बोथ लव्ह यू. थँक्यू. तुम्ही खूप सारं प्रेम दिलं, सपोर्ट केलं, तुमचा आशीर्वाद प्रतिभापर्यंत पोहोचलाय. खूप चांगल्या गोष्टी झाल्या. सो हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू. जर उद्याची रिपोर्ट नीट आली तर 2-3 दिवस परत हॉस्पिटलचे खेळू आपण. हॉस्पिटल त्याच्यानंतर खूप भारी ब्लॉग येणार आहे आणि एक ब्लॉग शूट केला जो तुम्हाला खूप भारी आवडणार आहे. सो बाय बाय. हा ब्लॉग आपण इथंच एंड करू.